हॅलो एव्हरीवन. आज आपण बघत आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधले सोल्युशन ऑफ ट्रायंगल या पॉइंट मधले पीवायक्यूज. ठीक आहे बाळांनो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्री 2 आणि ट्रिग्नोमेट्री 1 हे 3 चॅप्टर्स आहेत आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या रिलेटेड. ठीक आहे. याच्यामधनं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधनं सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा जो पॉइंट आहे का नाही, ह्याच्यातनं सीईटीच्या प्रत्येक शिफ्टला नाही म्हणलं तरी 1 ते 2 क्वेश्चन कन्फर्म येतातच. ठीक आहे. आणि हे एकदम क्वेश्चन इझी आहेत आणि सोपे आहेत. याच्यामुळे आपण हे क्वेश्चन सोडून चालणार नाही. त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे, हा फक्त या पर्टिक्युलर पॉइंट वरती. ठीक आहे बाळांनो. तर आपण बघूया 2026च्या एक्झाम मध्ये कसे कसे क्वेश्चन्स आले आणि कोणत्या पद्धतीची लेवल आहे त्या क्वेश्चन्सची. ठीक आहे बाळांनो. सगळ्यात पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघण्याच्या अगोदर आहे का नाही, आपल्याला या पॉइंट मध्ये आहे काय, नक्की हा पॉइंट आहे काय, मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो. सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये काय असतं की तुम्हाला ट्रायंगल्सचे काही पार्ट्स दिले असतील. काही पार्ट्स म्हणजे इन द सेन्स की बाबा तुम्हाला 2 साइड्स दिले असतील, 2 साइड्सचे रेशो दिले असतील किंवा 2 अँगल किंवा एक एक रेशो किंवा असं काहीतरी, अशा 3 गोष्टी ट्रायंगलच्या तुम्हाला दिल्या असतील आणि त्याच्यावरून तुम्हाला ट्रायंगलची थर्ड साइड किंवा एखादा अँगल विचारला असेल. आता हाच क्वेश्चन बघा. ह्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल एबीसी आर इन एपी. हे कळालं तुम्हाला. एपी म्हणजे एपी ची सगळ्यात पहिली कंडिशन तुम्ही शिकलेला आहे काय, जर एबीसी हे 3 अँगल्स एपी मध्ये आहेत तर कंडिशन काय तयार होणार, 2b इक्वल्स टू ए प्लस सी. ठीक आहे. म्हणजे हे ए, हा बी, हा सी, ह्यांच्यामध्ये हे पहिलं रिलेशन एस्टॅब्लिश झालं. कशावरनं? अर्ध्याच क्वेश्चन मधनं. ठीक आहे. आणि त्यांनी पुढे काय दिले, बी सी, बी इज टू सी. ठीक आहे. स्मॉल बी आणि स्मॉल सी म्हणजे काय असतं बघा. ए जो आहे हा अँगल आहे, कॅपिटल आहे, त्याच्या अपोजिटची जी साईड असणार तिला आपण स्मॉल ए न रिप्रेझेंट करतो. बी च्या अपोजिटची साईड स्मॉल बी, सी च्या अपोजिटची साईड स्मॉल सी न रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. बीसी यांचा रेशो दिलेला आहे √3 to √2. देन फाइंड अँगल म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे बाळांनो. आता सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये ज्यावेळेस आपण हे शिकलो त्यावेळेस सगळ्यात पहिला पॉईंट काय शिकलो होतो आपण, साइन रूल. साइन रूल काय असतो, ए अपॉन साइन ए. म्हणजे जर साइड ए असेल त्याच्याच अपोजिटच्या अँगलचा साइन रेशो अपॉन इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. आपण ह्याला इक्वल्स टू के पण म्हणू शकतो, इक्वल्स टू के. हे कॉन्स्टंट पण इक्वल असतं. ठीक आहे. आणि आपण आपल्या पुस्तकामध्ये ह्यालाच लिहायच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या. ठीक आहे. ह्याचं वेगवेगळ्या टाईपनं रिप्रेझेंटेशन बघितलं. ठीक आहे. ज्याच्यामध्ये समजा असं पण असू शकतं, ए इक्वल्स टू के साइन ए. ठीक आहे. हे असं पण लिहू शकतो आपण साइन रेशोला, साइन रूलला. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय कळाली, 2b इक्वल्स टू ए प्लस बी. ए प्लस सी का, अँगल्स कसे एपी मध्ये, त्याच्यावरनं आता आपल्याला काढायचं काय, अँगल ए. ठीक आहे. आणि दिलंय काय त्यांनी, बी इज टू सी हा जो रेशो तो किती दिलाय, √3 इज टू √2 एवढं दिलेलं आहे. आपल्याकडे साइन आहे, साइन रूल आहे. जर साइन रूल मधनं जर बीसी साठी बघा काय, हे आपण घेऊ शकतो साइन बी, बी अपॉन साइन बी इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. ठीक आहे. ह्या सी ला खाली घेऊन या, बी अपॉन सी इक्वल्स टू साइन बी अपॉन साइन सी. ठीक आहे. बी अपॉन सी, बी इज टू सी चा हा रेशो तर दिलेला आहे त्यांनी आपल्याला. ठीक आहे. तो किती आहे, √3 इज टू √2. ठीक आहे. साइन बी आहे का आपल्याकडे, साइन बी आहे का, नाहीये. साइन सी आहे का, नाहीये. पण जर तुम्ही नीट लक्ष दिले ह्या इक्वेशन वरती, ठीक आहे, हे इक्वेशन काय सांगतं, 2b इक्वल्स टू ए प्लस सी. पण आपण अगोदर काय शिकलोय की तिन्ही अँगल्सची ऍडिशन किती असते, 180 डिग्री. ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. मग मी ए प्लस सी यांच्या जागी 2b लिहितो आणि घेतला एक बी इक्वल्स टू 180 डिग्री. आणि हे काय झालं, 2b प्लस बी 3b इक्वल्स टू 180. मग माझा बी किती आला, 60 डिग्री. कळतंय का मला, बी 60 आला. मग इथं साइन बीच्या जागी काय लिहिणार मी, साइन 60 डिग्री अपॉन साइन सी. ठीक आहे. साइन 60 किती असतो, √3/2. मी तर इथं लिहितो √3/√2 ऍज इट इज, सॉरी, √2 इक्वल्स टू √3/2 साइन सी. ठीक आहे. कळतंय तुम्हाला बाळांनो काय चालू आहे. ह्या √3 ला हा √3 कॅन्सल, हा 2 इकडे आला, म्हणजेच हा 2 इकडे आला तर काय झालं, 2/√2 इक्वल्स टू साइन सी, सॉरी, इक्वल्स टू 1/साइन सी. साइन सी डिनॉमिनेटर मध्ये,
ठीक आहे, हा साइन सी डिनॉमिनेटर मध्ये, मग साइन सी ला वर घेऊन जा, त्याच्या अगोदर हे कॅन्सल करतो. टू म्हणजेच √2 इंटू √2, मग तिथला एक √2 त्या √2 ला कॅन्सल झाला, आणि साइन सी ला मी वर घेऊन गेलो, मग काय झालं, 1/√2 इक्वल्स टू साइन सी. कळालं का? ठीक आहे, ह्याच्या अगोदर एक स्टेप करू आपण. ह्याच्या अगोदर स्टेप काय करणार आपण, √2 इक्वल्स टू 1/साइन सी, आणि त्याच्यामधनं आपण दोघांचा रेसिप्रोकल केला, त्यामुळे मला साइन सी काय भेटला, 1/√2. मला सांगा, थिटा, थिटा म्हणजेच सी काय असेल ज्यावेळेस माझी साईनची व्हॅल्यू 1/√2 येईल, मग साइन, मग माझा अँगल सी किती आला इथनं, π/4, म्हणजेच 45 डिग्री. सी भेटला मला 45, बी आहे 60. मग मला काय माहिती, ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे, ए किती आहे, एच मला फाइंड करायचं आहे. ए बी किती आहे, इथनं मी काढलाय 60, प्लस सी किती आहे 45 इक्वल्स टू 180 डिग्री. मग हे काय झालं, ए प्लस 105 डिग्री इक्वल्स टू 180 डिग्री. मग अँगल ए किती झाला, 105 पलीकडे घेऊन जावा, काय होणार, 180 मायनस 105, 75 डिग्री. ठीक आहे का ऑप्शन, ऑप्शन डी माझा करेक्ट आहे. ठीक आहे बाळांनो, कळाला का क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला, सिंपल साइन रूलचा वापर केला. आता बघा, इथे त्यांनी B:C चा रेशो दिला होता आणि अँगल ए काढायचा होता, त्याच्यामुळे आपल्याला साहजिक हा रेशो यूज करायचा होता. ठीक आहे, आपण ए आणि साइन ए वाला रेशो यूज करून चालणार नव्हतं. ठीक आहे बाळांनो, पुढचा क्वेश्चन बघा. पुढे काय दिलेलं आहे, विथ द युजुअल नोटेशन्स इफ द लेंथ ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल 3 युनिट्स, 5 युनिट्स अँड 7 युनिट्स, देन फाइंड द लार्जेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, आता हे बघा, आपल्याला ट्रायंगलची एक प्रॉपर्टी माहिती आहे काय, की बाबा समजा बघा, ही 3 असेल, ही 5 असेल आणि ही 7 असेल साईड. ठीक आहे, जर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी साईडची लेंथ असणार ही, त्याच्या अपोजिटचा अँगल काय असणार, सगळ्यात मोठा, हे सगळ्यांना माहिती. सगळ्यात छोटी साईड ही आहे, मग ह्याच्या अपोजिटचा अँगल सगळ्यात छोटा आला, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, त्यांनी काय दिले, 3, 5 आणि 7 या ट्रायंगलच्या हिशोबाने. मग आता आपण काय म्हणू, ह्याला म्हणू ए, ह्याला म्हणू बी आणि ह्याला म्हणू सी. कळतंय का, म्हणजे मी ह्याला स्मॉल ए म्हटलं 3 युनिट्सला, ह्याला स्मॉल बी म्हटलं, ह्याला स्मॉल सी म्हटलं. ठीक आहे, कळतंय, ए च्या अपोजिट स्मॉल ए, बी च्या अपोजिट स्मॉल बी आणि सी च्या अपोजिट स्मॉल सी. ठीक आहे, स्मॉल सी किती आहे माझा, 7. मला अँगल काढायचा आहे, मग कोसाइन रूल आला आता हा. ठीक आहे, कोसाइन रूल काय सांगतो, अँगल काढण्यासाठी डायरेक्ट हा फॉर्म्युला. कोसाइन रूल काय सांगतो, कॉस सी. ठीक आहे, कॉस सी काढायचा म्हणजे मला हा अँगल काढायचा, बरोबर आहे का नाही, हा वाला कॉस सी काढायचा. आता कोसाइन रूल काय सांगतो, सी ह्याच्यामध्ये कोणत्या दोन साइड्स नाहीयेत, सी म्हटल्यावर मिसिंग कोणते व्हेरिएबल्स आले, ए आणि बी, मग त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन करा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मायनस हिथं कोणता व्हेरिएबल आहे त्याचे सबस्ट्रक्शन करा, सी स्क्वेअर, अपॉन हिथं दोघांची ऍडिशन होती त्यांना 2 इंटू ए बी करा, त्या दोघांना 2 ने मल्टिप्लाय करा आणि ते डिनॉमिनेटर मध्ये लिहा. ठीक आहे, माझ्याकडे ए आहे का, आहे, 3 युनिट्स, बी आहे का, आहे, 5 युनिट्स, सी आहे का, आहे, 7 युनिट्स. पुट करा ह्याच्यामध्ये, ए चा स्क्वेअर काय आला 9 प्लस बी चा स्क्वेअर 25 मायनस सी चा स्क्वेअर, सी म्हणजे 7 49 अपॉन 2 इंटू बी, ए किती आहे 3 इंटू बी किती आहे 5 इक्वल्स टू 9 प्लस 25 36, बरोबर आहे का नाही, सॉरी 34 मायनस 49 अपॉन 2 इंटू 3 6, 6 5 जा 30 इक्वल्स टू हे काय आलं -15 अपॉन 30 इक्वल्स टू -1/2. ठीक आहे, आता मला सांगा कॉस, कॉस -1/2 कधी असतो, इथं आहे आन्सर आपलं, आले का, बरोबर आहे का, सगळं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन, विथ युज्युअल नोटेशन्स ए बी, त्यांनी हे भलं मोठं दिलेलं आहे. ठीक आहे, विथ युज्युअल नोटेशन्स का असं म्हणतात तुम्हाला सांगतो. युज्युअल नोटेशन्स म्हणजे काय असतं, जो आपला ट्रायंगल आहे त्याला आपण ए बी सी म्हणतो. युज्युअल नोटेशन म्हणजे ए च्या अपोजिटची साईड स्मॉल ए, बी च्या अपोजिटची साईड स्मॉल बी, सी च्या अपोजिटची साईड स्मॉल सी, हे आहे आपलं युज्युअल नोटेशन, जे आपण या चॅप्टर मध्ये थ्रू आउट चॅप्टर यूज करतोय सोल्युशन ऑफ ट्रायंगल या पर्टिक्युलर पॉइंट साठी. ठीक आहे बाळांनो, ठीक आहे, हे कळालं तुम्हाला, युज्युअल नोटेशन्स त्यांनी हे सगळं दिलेलं आहे, आणि देन आपल्याला अँगल ए फाइंड करायचा. ठीक आहे,
आता बघा हेरॉन्स फॉर्म्युला हा तुम्ही 8वी मध्ये शिकलेला. हेरॉन्स फॉर्म्युला काय असतो की एरिया ऑफ ट्रायंगल साठी असतो. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू अंडर रूट मध्ये एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एस काय असतं? सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर म्हणजे काय? तिन्ही साईडची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे एस इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. मग इथनं ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 2s. मी असं काढू शकतोय. ठीक आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे? हेरॉन्स फॉर्म्युला. हे सेमी पेरिमीटर. ठीक आहे. जर तुम्ही नीट बघितलं ना, ए प्लस बी प्लस सी इथे दिसतंय क्वेश्चन मध्ये. इथं पण बी प्लस सी दिसतंय मायनस ए. ठीक आहे. सी प्लस ए दिसतं, इथे ए प्लस बी दिसतं. ठीक आहे. एवढं सगळं कळालं तुम्हाला? ठीक आहे. मी एवढं थोडंसं साईडला छोटं करतोय. हे कळालंय? ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. इथं त्यांनी काय लिहिलेलं आहे? तेच पुन्हा लिहू आपण. ए प्लस बी प्लस सी इंटू बी प्लस सी मायनस ए इंटू सी प्लस ए मायनस बी इंटू ए प्लस बी मायनस इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे. हे तर माहिती. ह्याला मी काय लिहिणार? 2s. ह्याला मी डायरेक्ट 2s लिहितो का? बघा इथे बघा ए प्लस बी प्लस सी काय 2s. ठीक आहे. इथे जर मी प्लस ए आणि मायनस ए केलं तर कसं होणार बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो. बी प्लस सी प्लस ए मायनस ए आणि हा मायनस ए इथला. सिमिलरली ह्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा काय सी प्लस ए. इथे कोणतं व्हेरिएबल नाहीये? बी प्लस बी मायनस बी करतो आणि हा मायनस बी इथे ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर पुढे काय करणार? ए प्लस बी. इथे ऍडिशन मध्ये कोणता व्हेरिएबल नाही? सी. मग मी काय करतो इथे प्लस सी करतो, एकदा मायनस सी करतो आणि हा मायनसचा सी आहे असा इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे. आता तुम्ही बघा हे तर आहे 2s इन ब्रॅकेट. हे पण काय झालं? ए प्लस बी प्लस सी म्हणजेच 2s आणि हे मायनस 2a. ह्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी सी प्लस ए प्लस बी म्हणजेच ए प्लस बी प्लस सी म्हणजेच 2s मायनस 2b. इथे पण आहे ए प्लस बी प्लस सी हे वालं म्हणजे हे काय झालं? 2s मायनस 2c इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे बाळांनो. आता इथनं 2 कॉमन काढू ह्या ब्रॅकेट मधनं पण ह्या ब्रॅकेट मधनं पण. मग काय होणार? ते 2s इंटू 2 इंटू एस मायनस ए 2 इंटू एस मायनस बी 2 इंटू एस मायनस सी इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे. आता 2 जर बाहेर काढला तर काय झालं? 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 16 आणि आतमध्ये इकडे राहिलं काय मग? एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे. हे काय दिसतंय तुम्हाला? हे आतमधलं दिसतंय का ह्याच्या अंडर रूटच्या? ठीक आहे. म्हणजेच हा काय झाला? जर मी दोन्ही साईडला इथे स्क्वेअर केला, एरियाला पण स्क्वेअर केला आणि पलीकडे पण स्क्वेअर केला. पलीकडे स्क्वेअर केला तर काय होणार? हा रूटला स्क्वेअर कॅन्सल होणार. मग इकडे राहणार काय? फक्त एरियाचा स्क्वेअर. म्हणजे ह्याला मी म्हणू शकतो का एरियाचा स्क्वेअर? ठीक आहे का? काय म्हणू शकतो मी त्याला? एरियाचा स्क्वेअर. मग 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ह्याचा स्क्वेअर आहे हा लिहिलेला इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे बाळांनो. आता बघा एक जुना फॉर्म्युला काय आहे? मला अँगल कोणता विचारला? अँगल ए. आणि एरियाचा असा कोणता फॉर्म्युला आहे का माझ्याकडे ज्याच्यामध्ये अँगल ए मेन्शन असेल? आहे. तिथे लिहिलं बघा. एरियाचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 BC इंटू साइन ए. हा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. तोच फॉर्म्युला मी यूज करणार आहे. माझ्याकडे हा आहे म्हणजे काय होणार? 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? 1/2 BC इंटू साइन ए. तो मी लिहितो येतो 1/2 BC इंटू साइन ए ह्याचा स्क्वेअर इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे. ह्याला मी स्क्वेअर करतो आता. ह्याला आपण इथं लिहू 16 ऍज इट इज इंटू 1/2 चा स्क्वेअर 1/4 बी चा स्क्वेअर b² c² इंटू साइन स्क्वेअर ए इक्वल्स टू 3b² c². ठीक आहे. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं हे 4 4 b² ला b² कॅन्सल c² ला c² कॅन्सल. मग इकडे राहिलं काय? 4 साइन स्क्वेअर ए इक्वल्स टू 3. ठीक आहे का? मग साइन स्क्वेअर ए काय आला? साइन स्क्वेअर इक्वल्स टू 3/4
मला पाहिजे काय, अँगल ए पाहिजे. मी काय करतो त्यासाठी इथं स्क्वेअर रूट घेतो. स्क्वेअर रूट घेतल्यावरती काय येणार, साइन ए इक्वल्स टू √3. 4चा स्क्वेअर रूट 2. आणि ही व्हॅल्यू कधी कधी असणार साइन ए ची, साइन ए कधी साइन ए √3/2 कधी येतं 60 ला. आपल्याकडे ऑप्शन मध्ये आहे का 60 आहे, ऑप्शन ए करेक्ट. कळालं, पुढचं कळालं का तुम्हाला बघा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला. सगळ्यात महत्वाचं काय होतं इथं, जे ए प्लस बी प्लस सी आहे आणि हे आतमध्ये बी प्लस सी, सी प्लस ए, ए प्लस बी, ह्यांचं ऍडजस्टमेंट इन द फॉर्म ऑफ एस. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्याला एस न रिप्लेस केलं म्हणजे सेमी पेरिमीटरनं लिहिलं, त्यावेळेस तुमचा पुढे जाऊन इथं ह्या स्टेपला अचानक ऑटोमॅटिकली तुमचा हेरॉन्स फॉर्म्युला तयार झाला एरिया ऑफ ट्रायंगलचा. आणि इथं रूट नसल्यामुळे आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा काय लिहिला तिथं, स्क्वेअर लिहिला. आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा स्क्वेअरचा फॉर्म्युला 1/2 BC इंटू साइन ए. हा का वापरला आपण, दुसरा का नाही वापरला, का, कारण की आपल्याला अँगल कुठला फाइंड करायचा, अँगल ए फाइंड करायचा. त्याच्यामुळे आपल्याला साइन ए घ्यावा लागला. कळालं का, पुढचा प्रश्न. पुढे काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन्स इफ साइड्स ए बी सी आर इन द रेशो ऑफ 18:17:7, then cot a/2, cot b/2, cot c/2 ह्यांचा रेशो विचारला. आणि ऑप्शन पण कसे आहेत आपले रेशो मध्ये. ठीक आहे बाळांनो, एकदम फास्ट लवकर लवकर करू. ठीक आहे, आता बघा कॉट काय असतं, टॅनचं अपोजिट. म्हणजे मला tan a/2 चा फॉर्म्युला आहे, तर cot a/2 चा फॉर्म्युला मी ह्याच्यावरच करणार, ह्याचा रेसिप्रोकल करणार. मग माझा cot a/2 चा फॉर्म्युला काय आला बघा, cot a/2 चा फॉर्म्युला काय आला, अंडर रूट s इंटू s मायनस ए अपॉन s मायनस बी इंटू s मायनस सी. हा कशाचा फॉर्म्युला आला, कॉटचा फॉर्म्युला आला. ठीक आहे बाळांनो, एवढं कळालं का तुम्हाला, हा कशाचा फॉर्म्युला आहे, कॉटचा. ठीक आहे, आता जर तुम्ही नीट बघितलं इथं, मी काय करतो, ह्या वर आणि खाली एस इंटू एस मायनस ए न मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. बघा नीट लक्ष द्या, जर मी इथं एस मायनस ए आणि एस मायनस ए दोघांनी वर मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं, ठीक आहे, काही फरक पडला का आन्सर मध्ये, काही नाही. पण जर तुम्ही नीट चेक केला आता, ठीक आहे, तर आता तुमचं होतंय काय, हा हेरॉन्स फॉर्म्युला हा तयार झाला का, नाही तयार झाला का, खाली एस लागतो. मग मी ह्याला पुन्हा एस न पण मल्टिप्लाय करतो, वर एस न मल्टिप्लाय केला, तिथं पण एस ऍड केला. आता बघा हे काय तयार झालं, अंडर रूट मध्ये एस स्क्वेअर, बरोबर आहे का, आणि एस मायनस ए चा स्क्वेअर अपॉन हा काय तयार झाला आता, हेरॉन्स फॉर्म्युला, ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. मग हे काय झालं, ट्रायंगलचा स्क्वेअर. ठीक आहे का, कळतंय का, आता रूटला स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल झाले. ठीक आहे, मग हे उरलं काय, एस इंटू एस मायनस ए अपॉन हा हा ट्रायंगल म्हणजे एरियाचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, एरियासाठी मी आपण ह्याच्यासाठी या क्वेश्चन मध्ये आपण एरियासाठी तो ट्रायंगलचा सिम्बॉल यूज केलाय. फॉर्म्युला आला का, मी स्क्वेअर रूट काढून टाकलं, राहिलं काय, म्हणजे मी कॉट a/2 ला एस इंटू एस मायनस ए डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल हे राहिलं. सिमिलरली तर मी सगळी प्रोसेस पूर्ण पुन्हा करणार का, नाही, मला कळाले की a/2 जर असेल तर इथं आतमध्ये ए राहतोय समजा. मग आता इथं b/2 असेल तर आतमध्ये इथं काय राहणार, एस इंटू एस मायनस बी डिवाइड बाय डेल्टा. सिमिलरली कॉट c/2 असेल तर मला एवढी प्रोसेस करायची आहे का, नाही, मला माहिती आहे आतमध्ये काय राहणार, एस मायनस सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, मग मी आता ह्याच्यावरनं काय लिहू शकतो, हा मला रेशो भेटला कशाचा, हा माझ्याकडे रेशो आहे कशाचा, ठीक आहे, मला हे कशाचं उत्तर आहे माझं, कॉट a/2. हे कशाचं, कॉट b/2 च. हे कशाचं, कॉट c/2 च. आणि मला ह्यांचं रेशो काढायचा आहे. रेशो म्हणजे मी काय करणार, ह्यांना डिवाइड करणार. आता बघा सीईटी आहे, फास्ट कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. जर मी ह्यांना डिवाइड केलं तर हे एरिया कॅन्सल होणार, कॅन्सल आउट होणार, एस ला एस कॅन्सल आउट होणार, राहणार कोणता रेशो, फक्त एस मायनस ए इज टू एस मायनस बी इज टू एस मायनस सी. ठीक आहे, हा बघा जर तुम्ही परीक्षेत असाल तर हे कॅल्क्युलेशन फास्ट होणार तुमचं. एवढंच राहिलं, आता मला फक्त एवढाच रेशो यांचाच हे काढायचं. आता माझ्याकडे एस मायनस ए
ह्यांची ऍडिशन करा, डिवाइड बाय 2 करा, काय होणार? 18 प्लस 17. बघा, तसं नाही करत आपण. आपण काय करतो, त्यांनी काय दिले आपल्याला? एबीसी यांचे रेशो दिलेत. मग मी काय म्हणणार, ए इक्वल्स टू 18K, बी इक्वल्स टू 17K, सी इक्वल्स टू 7K. के लावला, कॉन्स्टंट लावला, मला रेशोतनं त्यांना बाहेर काढायचा होता. आता ह्यांची जर ऍडिशन केली तर काय येणार बघा, 18 प्लस 17 35 प्लस 7 32, सॉरी 42, 42K आहे का बरोबर? हो आहे, बरोबर आहे. मग माझा 2S किती आला? 42K. मग माझा एस आला 21K. आता मी ह्यांना फक्त त्याच्यामध्ये पुट करतो. ठीक आहे, एस मायनस ए म्हणजेच एस किती आला? 21K मायनस ए किती आहे? 18K इज टू 21K मायनस बी किती आहे? 17K इज टू 21K मायनस 7K. आता जर तुम्ही बघितलं हे रेशो मध्ये ह्यांच्यातनं आपण के बाहेर काढणार आणि केला सगळीकडनं के कॅन्सल आउट होणार. मग इथं राहिलं काय? 21 मधनं 8 गेला, काय आलं? 3 इज टू 21 मधनं 7 गेला, काय आलं? 4 इज टू 21 मधनं 7 गेला, काय आलं? 14. ऑप्शन आहे का कुठला? 3 इज टू 4 इज टू 14. ठीक आहे, कळालं? सोपा क्वेश्चन होता. कसा? हे तुम्हाला टॅनचा फॉर्म्युला माहिती, त्याला रिसिप्रोकल केला, कॉटचा फॉर्म्युला तयार झाला. आपण कॉट ए बाय 2 साठी कॅल्क्युलेशन केलं, हे एवढं राहिलं. खाली एस न मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, एस मायनस ए न मल्टिप्लाय डिवाइड केलं. मग आपला एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये सगळं कन्व्हर्जन झालं. एस ला एस कॅन्सल झालंय जेव्हा फायनल रेशो घेतला, त्याच्यानंतर एरियाला एरियाला कॅन्सल झालं सगळं. ठीक आहे, राहिलं काय? फक्त ऍट द एंड एवढंच. बघा, ऍट द एंड फक्त एवढंच राहील. ऍट द एंड फक्त हे जे दिसतंय हे एवढंच राहिलं. ते तेवढं राहिल्यामुळं आपल्याला कळालं. आता मी बघा, मला हे पण माहितीये, मी परीक्षेत आहे ना के के नाही लावणार, खरं सांगतोय. का? मला माहिती ऍट द एंड रेशो असल्यामुळे केला की सगळीकडून कॅन्सल होणारच आहे. त्याच्यामुळे मी परीक्षेत फास्ट कॅल्क्युलेशन साठी के नाही लावणार, विदाउट के सॉल्व्ह करणार. ठीक आहे, पण तेवढं आपलं डोकं चाललं पाहिजे की बाबा पुढे जाऊन ते कॅन्सल होणार आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. नाहीतर तुम्ही अगोदर के काढाल आणि क्वेश्चन असा असेल की तिथं के राहील आणि केच्या जागी तुम्हाला काहीतरी एक वेगळी व्हॅल्यू पुट करावी लागेल. जर असा क्वेश्चन काहीतरी वेगळा तयार होत असेल तर असं करू नका. ठीक आहे, पण मला इथं क्लिअरली दिसत होतं की के कॅन्सल आउट होते. पुढचा क्वेश्चन. ठीक आहे बाळांनो, पुढे काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन्स, ट्रायंगल डिनोट्स द एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, देन द व्हॅल्यू ऑफ 2s इंटू बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए बाय 2, ही आपल्याला व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, पुन्हा तसंच ऍडजस्टमेंट करायचं. काय? हे बघा, ही टर्म बघा, ही टर्म बघा, ही काय? 2s इंटू बी प्लस सी. जसं आपण ह्या क्वेश्चन मध्ये, सॉरी ह्या क्वेश्चन मध्ये बघा, असं जिथं होतं तिथं काय केलं? प्लस ए केला, मायनस ए केला, त्याच्यामुळे हा 2s चा फॉर्म्युला झाला आणि हे 2a झालं. सेम गोष्ट इथं करायची. काय? मायनस प्लस ए करा, मायनस ए करा, आणि मायनस ए ऑलरेडी आहे, इंटू टॅन ए बाय 2 हे आहेच. 2s इंटू हा फॉर्म्युला कशाच झाला? 2s चा, मायनस 2a इंटू टॅन ए बाय 2. ठीक आहे, 2 कॉमन काढा, मग ते काय झालं? 4s इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस ए इंटू टॅन ए बाय 2. ठीक आहे, आता टॅन ए बाय 2 चा फॉर्म्युला आहे माझ्याकडे, तो मी इथं पुट करतो. मग हे काय येणार? 4s इंटू एस मायनस ए इंटू अंडर रूट मध्ये काय येणार? एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. ठीक आहे, हा कशाचा फॉर्म्युला आहे? आता जर बघा, इथं जर तुम्ही नीट बघितलं ना, माझ्याकडे ऑप्शन ट्रायंगल 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 ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, याचाच अर्थ मला हे रूट चालणार आहे काय घेऊन? नाही, मला रूट घालवावं लागेल. मी काय करतो? स्क्वेअर करतो ऑन बोथ साइड. जर मी स्क्वेअर केलं तर हे काय होणार? 16s स्क्वेअर इंटू एस मायनस ए चा स्क्वेअर इंटू एस मायनस बी, हे रूट तर गेलं, इंटू एस मायनस सी डिवाइड बाय एस इंटू एस मायनस ए. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं, ह्या एक एस मधनं हा एस कॅन्सल झाला, एस मायनस ए ला इथला एस मायनस ए, मग इथं राहिलं काय?
16 हिथं हिथला एक एस, हिथं एस मायनस ए, हिथं एस मायनस बी आणि एस मायनस सी, एस मायनस एवढं राहील. ठीक आहे. आता तुम्हाला काय दिसतं इथं, हा काय एरिया ऑफ ट्रायंगलचा स्क्वेअर आहे. काय स्क्वेअर आहे, म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो का 16 डेल्टा स्क्वेअर. ठीक आहे. जर मी स्क्वेअर रूट घेतलं, सॉरी डेल्टा नाही, एरिया ऑफ ट्रायंगलचा स्क्वेअर, ट्रायंगल इथं एरिया ऑफ ट्रायंगल डिनोट करतो. जर मी इथं स्क्वेअर रूट घेतलं तर हे काय होणार, 4 ट्रायंगल, 4 एरिया ऑफ ट्रायंगल, 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल आहे का ऑप्शन आहे. ठीक आहे. कळालं का कसं सॉल्व्ह केला, एकदम सोपा होता, फक्त ऍडजस्टमेंट करायची होती. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, पुढे काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन्स इफ ए प्लस बी प्लस सी, इफ ए प्लस बी बी मायनस सी इक्वल्स टू ए बी, देन द मेजर ऑफ अँगल सी. ठीक आहे. चांगला क्वेश्चन. हे बघा, आता इथं आहे ना काय करायचं तुम्हाला एक दाखवतो. इथं मी कोसाइन रूल लिहिलाय, कोसाइन रूलचा वापर करून क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. आता हे बघा, इथं काय लिहिलंय त्यांनी, ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी मायनस सी इक्वल्स टू ए बी. ठीक आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, ही एक टर्म दोन्हीकडे कॉमन, चेंज फक्त हिथल्या साइन मध्ये झालं. मग मी असं लिहू शकतो का बघा, ए प्लस बी इंटू, सॉरी इंटू नाही, मायनस सी स्क्वेअर, ए प्लस बी चा स्क्वेअर मायनस सी चा स्क्वेअर इक्वल्स टू ए बी लिहू शकतो. मग मी ए प्लस बी चा होल स्क्वेअर याला एक्सपांड करू शकतो. काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab मायनस सी स्क्वेअर इक्वल्स टू ए बी. ह्या ए बी ला इकडे घेऊन या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टू आपलं सॉरी प्लस 2ab मायनस ए बी मायनस सी स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे काय झालं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस प्लस टू सॉरी प्लस ए बी मायनस सी स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे का, कळतंय का तुम्हाला काय चालू आहे नक्की. आता बघा, आता जर माझ्याकडे तुम्ही जर इथं तुम्ही नीट बघितलं, इथं काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ए बी, हे असं लिहू शकतोय का मी, ए बी ला पलीकडे घेऊन गेलो का. आता जर तुम्ही नीट बघितलं, ए प्लस बी बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर ही टर्म कोसाइन रूल मध्ये सुद्धा आहे, आणि मला अँगल कोणता विचारलाय, सी, आणि कॉस सी मध्ये ए प्लस बी प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर येतो. माझ्याकडे कोसाइन रूल काय आहे, काय सांगतो मला, कॉस सी इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. तर मी ह्या वरच्या टर्मला मायनस एबी ने रिप्लेस करणार फक्त, मी हिथनं हे काढलेलं आहे, हिथून सॉल्व्ह करून वरच्या टर्मचा आन्सर माझ्याकडे मायनस एबी आलेलं आहे. मग मी असं लिहू शकतो का, कॉस सी इक्वल्स टू मायनस एबी अपॉन 2ab. मग कॉस सी इक्वल्स टू मायनस एबी ला एबी कॅन्सल -1/2. कॉस 1/2 कधी येतो, कॉस 1/2 कधी येतो, 30 डिग्रीला. 30 म्हणल्यावर काय येणार, कॉस निगेटिव्ह कुठं असतो, कॉस निगेटिव्ह कुठं असतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये. बघा आन्सर कुठं मॅच होतंय का तुमचं. ठीक आहे, कळालं. हे बघा, आता तुम्हाला हे हे मायनस प्लस हे कळण्यासाठी का ना, तुम्हाला अलाइड अँगल कसे वर्क करतात हे सगळं आलं पाहिजे. त्याच्यासाठी जाऊन व्हिडिओ बघा अगोदर, अलाइड अँगल कसे वर्क करतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, पुढे काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन्स ए प्लस सॉरी एबीसी यांचं डायरेक्ट व्हॅल्यू दिलेलं आहे, देन सम ऑफ द व्हॅल्यू ऑफ साइन a/2 अँड साइन ए. ठीक आहे. आता माझ्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, मी कोसाइन रूल वापरू शकतो, मग मी साइन रूल वापरू शकतो, आणि त्याच्यावरनं मी काढू शकतो, किंवा त्याच्यापेक्षा मी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरू शकतो. काय होतं एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला बघा, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू साइन ए साठी काय असणार, तो 1/2. इथं अँगल ए आहे, तिथं ए व्हेरिएबल आहे, एच्या अपोजिटची साईड कोणती, स्मॉल आहे. मग राहिल्या दोन कोणत्या साईड, बी आणि सी, त्या लिहून घ्यायच्या, बी सी इंटू साइन ए. कळतंय का. आणि एरिया ऑफ ट्रायंगल मी कुठनं काढणार, माझ्याकडे 3 साइड्स आहेत, 3 साइड असल्यावर एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढणार मी, हेरॉन्स फॉर्म्युला, एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. तिथं एस काय असतो, ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2, हा काय असणार, एस असणार. ठीक आहे, सगळ्या गोष्टी करूया आपण. सगळ्यात अगोदर आहे ना एस काढून घेऊया. 13 प्लस 14 प्लस 15
डिवाइड बाय 2. हे काय झालं 7 आणि 5 12. 2 1 1 2 3 4 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 21. एस किती आला माझा 21. ठीक आहे. साइन ए बाय 2 आरामात निघू शकतोय. साइन ए बाय 2 काय असणार एसच्या जागी 21 टाका अंडर रूट 21 इंटू 21 मायनस बी 14 इंटू 21 मायनस सी 15 इंटू सी बी काय 15 सी काय 14 इक्वल्स टू अंडर रूट मध्ये 21 इंटू 21 मायनस 14 किती होतात 7 7 इंटू 21 मायनस 15 इंटू 6 डिवाइड बाय 15 इंटू 14 हे झालं 1 2 हे झालं 3 हे झालं 1 5 कळतंय का बाळांनो काय चालू आहे अंडर रूट 21/5 हे पहिलं आलं ठीक आहे. त्याच्यानंतर हे कशाची व्हॅल्यू आली साइन ए बाय 2 ची. सिमिलरली साइन ए ची व्हॅल्यू कशी काढणार मी एरिया ऑफ ट्रायंगल काढा. एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढणार एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू अंडर रूट एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी ठीक आहे इक्वल्स टू अंडर रूट. आता तुम्हाला हे सगळं जमेल आपण 3 4 5 6 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत त्याच्या हिशोबाने ते झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं जमायला पाहिजे. एस काय 21 इंटू एस मायनस ए काय येणार 21 मायनस 13 किती येणार 8 एस मायनस बी किती येणार 21 मायनस 14 7 इंटू एस मायनस सी किती येणार 21 मायनस 5 6 इक्वल्स टू आता हे कॅल्क्युलेशन करा येईल का करायला. ठीक आहे बाळांनो हे आन्सर आलं की तुम्ही काय करणार इथे पुट करणार बीसी बी आणि सी च्या व्हॅल्यू इथनं घेणार त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल इथनं येणार बीसी च्या आहे साइन ए येणार साइन ए आला की तुमची हे आणि साइन ए या दोघांची ऍडिशन करा तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे बाळांनो हा तुमच्यासाठी देतोय क्वेश्चन सोपा क्वेश्चन आहे थोडीशी प्रॅक्टिस पण होईल तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं कळालंय का नाही कळालं हे तुम्हाला कळेल ह्या क्वेश्चन मधलं. ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघा हा पण तुम्हीच सॉल्व्ह करा. ठीक आहे तरी मी तुम्हाला हा प्रयत्न करा. ठीक आहे व्हिडिओला पॉज करा प्रयत्न करा त्याच्यानंतर मी आणि आपला आन्सर किंवा आपली मेथड मॅच होते का नाही हे चेक करा. ठीक आहे आय होप तुम्ही सोडवलं असेल आतापर्यंत मॅथ म्हणजे व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे आता बघा काय दिले विथ इन ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन्स तुम्हाला एस मायनस ए अपॉन 11 एस मायनस बी अपॉन 12 इक्वल्स टू एस मायनस सी अपॉन 13 अँड लॅमडा टॅन स्क्वेअर ए इक्वल्स टू 455. ठीक आहे देन आपल्याला फाइंड काय करायचं आहे लॅमडा फाइंड करायचं आहे. ठीक आहे बाळांनो आता जर तुम्ही बघितलं तर मी ह्या तिघांना एस मायनस ए अपॉन 11 इक्वल्स टू एस मायनस बी अपॉन 12 इक्वल्स टू एस मायनस सी अपॉन 13 ह्या तिघांना मी इक्वल्स टू के म्हणू शकतो का म्हणू शकतो. मग एस मायनस ए इक्वल्स टू 11 के खाली लिहू आपण एस मायनस बी इक्वल्स टू 12 के एस मायनस सी इक्वल्स टू 13 के तिथपर्यंत कळालं. आता मी ह्याला काय करणार डायरेक्ट आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये करणार पण त्याच्या अगोदर मला खाली एस काढायचा आहे मी एस काढतो अगोदर एस काय येणार 11 के प्लस 12 के प्लस 13 के डिवाइड बाय 2 मग एस काय आला माझा 11 3 प्लस 3 6 36/2 के मग एस काय आला माझा 18 के एस आला माझा 18 के माझ्याकडे टॅन ए बाय 2 चा फॉर्म्युला आहे इक्वल्स टू अंडर मला इथं टॅन स्क्वेअर ए काढायचा टॅन स्क्वेअर काढायचा मग मी काय करतो डायरेक्ट टॅन स्क्वेअर करतो आणि हे जे अंडर रूट आहे अंडर रूटचं साइन हे कॅन्सल करतो कॅल्क्युलेशन सोपं होईल उगाच थोडं पण तसंच केलं असतं एस मायनस बी व्हॅल्यू काय 12 के मायनस एस मायनस सी 13 के अपॉन एस काय आला माझा 18 के इंटू एस मायनस ए 11 के इक्वल्स टू हे काय आलं ह्याचं उत्तर काय आलं बघा -1 के अपॉन 18 इंटू
11 हे किती आलं? 8 8 11 एक 11 11 आणि 8 19 ठीक आहे 198 हे काय आलं 198 के केला के कॅन्सल मग माझा टॅन स्क्वेअर ए सॉरी टॅन स्क्वेअर ए बाय 2 काय आला मायनस के अपॉन 190 सॉरी -1 अपॉन 198 हे आले ठीक आहे आता बघा आता जर तुम्ही नीट नीट बघितलं तर हे काय होणार लॅमडा इंटू -1/98 इक्वल्स टू 455 ठीक आहे बरोबर आहे का एस मायनस बी किती आहे 13 एस मायनस अरे बाळांनो तिथं ह्यांची वजाबाकी नाही गुणाकार असतो लवकर आठवलं फक्त लक्षात ठेवा खालचं 198 आलं ठीक आहे पुन्हा एस मायनस बी किती आहे 12 के इंटू इंटू एस मायनस सी किती आहे 13 के इंटू एस किती आहे 18 के इंटू एस मायनस ए किती आहे 11 के हे असं असेल तर हे काय होणार केला के सगळे के कॅन्सल झाले हे काय आलं 2 6 आणि 3 न घालूया 3 ने गेलं तरी किती होतं 4 हे आलं 6 हे आलं 2 हे आलं 3 ठीक आहे मग हे काय आलं 26/33 ठीक आहे बाळांनो हे आलं 26/33 सगळ्यांचं आलं एक आन्सर असंच 13×26 आणि खाली आलं 33 ठीक आहे बरोबर आहे आता मी ह्या व्हॅल्यूला इथं पुट करतो म्हणजेच लॅमडा इंटू 26/33 इक्वल्स टू 455 मग लॅमडा इक्वल्स टू 455 इंटू 33/26 ह्याचं उत्तर येतं 115 ऑप्शन आहे मी सॉल्व्ह केलेलं आहे ठीक आहे बाळांनो पुढचा प्रश्न बघूया पुढे काय दिलेलं आहे विथ युज्युअल नोटेशन्स इन ट्रायंगल एबीसी बी मायनस सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए बाय 2 बी प्लस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए बाय 2 ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आणि ह्याच्यासाठी आपल्याला ट्रिगोचे हे एकदम बेसिक फॉर्म्युले लक्षात पाहिजेत बाळांनो कोणता पहिला तर आपण 10वी शिकलेलो आहे पहिली आयडेंटिटी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असतं दुसरा कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर कॉस 2 थीटा हा फॉर्म्युला महत्वाचा आहे हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे ठीक आहे बाळांनो बघा मी काय करतो आता हे जे ब्रॅकेट आहे ना हे मी हे ह्या दोन ब्रॅकेट्सला एक्सपांड करतो एक्सपांड म्हणजे काय करणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस स्क्वेअर ए बाय 2 कळालं का काय केलं प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2 ह्याचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आता जर तुम्ही नीट बघितलं ना बी प्लस सी चा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर आणि इथे पण बी प्लस सी स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर मग मी इथनं बी प्लस सी स्क्वेअर आणि बी प्लस सी स्क्वेअर कॉमन घेतो काय लागेल तुम्हाला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर जर मी ह्या टर्मला ह्यानं मल्टिप्लाय केलं प्लस ह्या टर्मला ह्यानं मल्टिप्लाय केलं तर ह्यांच्यामध्ये बी प्लस सी चा स्क्वेअर कॉमन राहतो त्याला मी बाहेर काढतो मग इथं काय येणार कॉस स्क्वेअर ए बाय 2 इथून प्लस साइन स्क्वेअर ए बाय 2 आता राहिलं काय मायनस 2bc जर मी कॉमन काढला तर आतमध्ये राहिलं काय कॉस स्क्वेअर ए बाय 2 मायनस कॉस प्लस साइन स्क्वेअर ए बाय 2 कळालं का तुम्हाला हा फॉर्म्युला आता दिसतंय का तुम्हाला आता इथे काय येणार आता बघा मग इथं काय येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ह्याचं आन्सर काय असतं 1 ते लिहिलं नाही लिहिलं चालतं मायनस 2bc मायनस 2bc ह्याचा आन्सर काय येणार कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 त्याचं आन्सर असतं कॉस थिटा ठीक आहे म्हणजेच कॉस थिटा म्हणजे थिटाच्या जागी काय इथं ए मग इथं काय येणार कॉस ए कॉस ए आलं तुम्हाला बघा हे माहितीये का हे काय हा आहे कोसाइन रूल हे कोसाइन रूल मध्ये ए स्क्वेअरचा आन्सर आहे ए स्क्वेअर ए स्क्वेअरचे
ठीक आहे का? म्हणजे आपण हे सगळं सॉल्व्ह केलं, की आपल्याला अकॉर्डिंग टू कोसाइन रूल ह्याचा आन्सर काय आलं ए स्क्वेअर आणि ऑप्शन आपला ए. ठीक आहे बाळांनो? कळालं तुम्हाला? पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे? झालं इथं. 9 क्वेशन्स होते 9 ते 8, 9 ते 10. एकदम बेसिक बेसिक क्वेशन्स होते आणि या चॅप्टरमधनं येतात क्वेशन्स. सॉरी चॅप्टर नाही म्हणत, हा पर्टिक्युलर पॉइंट मधनं 2 क्वेश्चन तर फिक्स आहेत पर शिफ्ट तुमच्या. ठीक आहे बाळांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन्स कळले असतील आणि जे क्वेश्चन्स मी मध्ये सोडले होते, एक 2-3 क्वेश्चन्स असतील ज्याचे मी इकडे ऑप्शन टिक केलेले नाहीयेत, ते तुम्ही सॉल्व्ह करा. तुमचा आन्सर येतंय का ते चेक करा. ठीक आहे बाळांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा. सगळे क्वेश्चन्स कळले असतील आणि जर तुम्हाला हे चॅनल जर आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा चॅनल. ठीक आहे बाळांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.